तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या तूप लोणी आणि दूध पावडरला मिळालेल्या हलाल प्रमाणपत्रावरून राजकीय वाद पेटलाय। आखाती देशांतील निर्यातीसाठी हे व्यावसायिक मानक कसे आवश्यक आहे याचं स्पष्टीकरण मंत्री हसन मुश्रीफांनी आणि प्रशासनाने दिलंय। यावरून सर्वसामान्य ग्राहक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आता संताप व्यक्त केला जातोय। मी काल माहिती घेतली अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं आपल्याला गोकुळला अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप लोणी पाठवतो। त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं आहे। नवीन मुश्रीफ तर आत्ताच चेअरमन झाले, कशालाही जोडणं काय जोडणं याचं मला आश्चर्य वाटतं। हलाल सारखं ज्यांना संवेदनात्मक स्थिती आहे, संवेदनशील विषय आहे, असा विषय करताना कोणाला विचारलं? म्हणजे कोल्हापूरचं दूध देणारे लोक कोण आहेत त्यांना विचारलं का हलाल घेताना? हे स्वतःचा धर्म सगळीकडे घुसवायचा। आणि तुमचा जो प्रश्न आहे की आखाती देशांच्या विषयामध्ये गोकुळचं असं कोणतं उत्पादन आहे जे आपल्याकडे बनतंय आणि ते विकलं जात नाही, पडून राहिलेलं आहे? हलालला दिले जाणारा सर्टिफिकेटचा पैसा हा आतंकवाद्यांना पुरवला जातो। हा त्यांच्या असलेल्या सर्व पोलीस केसेस किंवा सुप्रीम कोर्टातली जी वकील मंडळी आहे जी अशा पद्धतीने आतंकवाद्यांचं संरक्षण करते त्यांना या सर्टिफिकेटच्या माध्यमातून पैसा पुरवला जातो। आणि कुठल्याही हिंदूंनी कुठल्याही हिंदू प्रॉडक्टने या संदर्भात हलालचं सर्टिफिकेट घेऊन देशद्रोह्यांना त्या ठिकाणी सहाय्य करू नये असं आवाहन आम्ही करतोय। गोकुळनी केलेली ही चूक अत्यंत चुकीची गोष्ट त्यांनी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।